जो आता नवीन आम्ही शो चालू करतोय तर प्रत्येक थिएटरमध्ये मोठे मोठे मी म्हणून भूक नव्हती, ताईने मटण केलं बोलत होती. पांडूने कॉल केलता. पांडू मला ऐकला का भावड्या? कृष्ण होता जोडीला म्हणून आले गोडीला. कृष्ण होता जोडीला. काय करायचं सांगतो. पेताड येणार एंट्री लाका तुझ्यापेक्षा त्यांनी लय भारी वाजवलेला का, तुझं काहीच नाही. आणि तिथनं जुगलबंदी चालू होणार. ढगवाय आगवाय आता लागली जीवाला गो. किती सांगून सांगून दमलो पण ऐकत नाही गो. तुला बघून जीव बारामतीच्या बाहेर आलोय. पावसाने आगमन केलेलं आहे. एवढा पाऊस आहे मित्रांनो, जर्किंग घातलं तरी आतमध्ये पाणी गेलं. समजा ओला चालू आहे. तर आता पुढं तर लय पाऊस दिसतोय बघा. समजा पांढरी सुपड दिसतंय. पांडू तर चारचाकीत गेलाय. पूजाला सोडवलंय ताईपाशी. मला वाटत नाही मी त्या ठिकाणी जाईन पुढं. मग मी ताईपाशीच थांबणार आहे, पुढं काय जात नाही. ताईपाशी थांबून एक दोन ब्लॉक बनवून वापस येतो. लय पाऊस आहे, काय बिझनेस माझ्या नाही. लय लांब आहे, अजून जो 125 किलोमीटर जायचं आहे. बघा कसं आहे पाऊस. उघडलाय थोडा पण पुढं लय पाऊस आहे. पाऊस एवढा आहे की मित्रांनो अक्षरशः भिजून गेलो पूर्ण. थांबलो इथं, गाडी लावली. फायनली ऊन पडलं बघा. आणि आता मी पोचलो करमाळ्यामध्ये. आणि पांडू गेला पुढं. आता मला जायचं आहे इकडं देवीच्या माळा आलो, जिथं सायररचं शूट वगैरे जातं. आता पेट्रोल पंप आहे, सध्या पेट्रोल टाकलं बघा गाडीमध्ये. निघालो पुढं. लय आड रानात राहतेतला काही समजा इकडं उसन ही ते राहणं इचरत इचरत आलोय. वाडी वस्त्यानी नुसतं. मी म्हणली जावा इकडं सरळ आहे. सोहेल DJ वाला घरी त्या DJ वगैरे ही आहे. चाललोय पांडून. तर मित्रांनो फायनली इथं पोचलेलो. इथं आलोय. आता जेवण बिवणं वगैरे झाली समध्यांची. तर आता विषय असा आहे की इकडं चालू आहे कसं काय काय कोणाकडे कुठलं कुठलं नियोजन द्यायचं, कोणी कोणी काय काय करायचं. काय पप्पू समजा आमचं आपल्याला कुठले दिवस आठवायला लागले तर आता फेस्टिवल. कुठलं फेस्टिवल? फेस्टिवल म्हणजे काय? फेस्टिवल म्हणजे काय महोत्सव असतं आपलं विद्यापीठात. त्यांना काहीच कळणार नाही. जी शाळेमध्ये तुम्ही लहान मुलांचं गॅदरिंग बघता तसं एक कॉलेजचं प्रोफेशनल असतं. शिक्षण आणि बिझनेस आणि एक कला एक असते मुलांना शिकावं म्हणून. तसं एक असतं फेस्टिवल. ही सोलापूरला वगैरे मोठं इव्हेंट भरतो, टीम भरते. तर तिथनं वेगवेगळं हे असते पथनाट्य, एकांकिका, मिमिक्री, लघुनाटिका असले वेगवेगळे असतात. समजात भाग घ्यायचं असतं. ती टीम घेऊन जायची ती मेन नॅशनलला जाते. ते तर त्याची प्रॅक्टिस जी सिनियर कॉलेजला चलते ना ते आम्ही बसत होतो पहिले. हे असंच स्क्रिप्ट लिहायचं, ही करायचं, तबला ढोलकी हे सभागृह वगैरे. आणि मग शाळेतली मुलं निवडून घ्यायची, त्यांचं ऑडियन्स ही घ्यायचं, त्यांची प्रॅक्टिस वगैरे घ्यायचं आणि ती स्किट बसवायचं आणि पूर्ण टीम घेऊन जायची. असं 2 महिने असतं. त्याचे पैसे भेटतात आपल्याला. तसलं करायचं. ती दिवस आठवायला लागल्यात. आता समधी कटाळली ती मला झालं लिखाण की काय समजा. आगवाय ढगवाय आगवाय आता लागली जीवाला गो. किती सांगून सांगून दमलो पण ऐकत नाही गो. तुला बघून जीव माझा करतो, माझं जगणं मुश्किल करतो. मी काय काय तुझ्यासाठी करतो, अनुरोधच थोडा थोडा करतो. मी काय काय तुझ्यासाठी करतो, अनुरोधच थोडा थोडा म्हणतो. तुझ्याकडे बघून माझं जगणंच मी विसरतो. तुझ्याकडे बघून माझं जगणंच मी विसरतो. तुला कळत कसं नाही मी प्रेम किती तुझ्यावर करतो. तुला कळत कसं नाही मी प्रेम किती तुझ्यावर करतो. आगवाय डोगवाय
सुट्टी देतो पुढचं राहिले की थांबते कुठवर आले तुम्ही घेऊन गेला हा पुढं निळू भाऊ निळूभाऊ घेऊन गेला त्याला निळू भाऊ बेळगावला घेऊन जातात आता निळूभाऊ घेऊन आता म्हणायचं प्रॅक्टिस करून करून कटाळा आला इकडं ही बघितला ही सूर सरगम बँक आली सर हे मित्राचं आहे तर इकडं आलोय प्रॅक्टिस चालू केली आता ते ॲडव्हर्टाईज करतात त्यांच्या बँजेची डीजेची ही त्यांचं घर झालं का ओके हा आपलं म्हणतोय ढोलकी आता बघा ह्याच्यात किती जण वाद्य वाजवतात बघा मी एक वाजवतो सोयल एक वाजवतो बरोबर जो पक वाजवाला आहे तो एक वाजवतो अजून एक ढोलकीवाला आहे का तो एक वाजवतो पण तुम्ही मल्टीटास्किंग खेळणार हा ही दिमडी किंवा हे वाजवत तुमतून वाजवत कोणी पण आज एखादा घुंगरू वाजवत काय म्हणजे डोल वाजवला एखादा कोणी टाळ वाजवल घुंगरू वाजवल खंजीर हाय सगळे काय काय पण देऊ सगळ्यांच्या प्रत्येकाचे हे झाल्यानंतर सांगू का काय करायचं मल्टीटास्किंग स्वप्नील सर हे झाल्यानंतर काय करायचं सांगतो पेताड येणार एंट्री लाका तुझ्यापेक्षा त्यांनी लय भारी वाजवलेला का तुझं काहीच नाही आणि तिथनं जुगलबंदी चालू होणार काय करायचं सांगतो पेताड येणार एंट्री लाका तुझ्यापेक्षा त्यांनी लय भारी वाजवलेला का तुझं काहीच नाही आणि तिथनं जुगलबंदी चालू होणार करायचंच ते इन्स्ट्रुमेंट आहे ना सगळे इन्स्ट्रुमेंट म्हणजे हे नाही एकदा भारी वाजवलं सगळे स्टेजवर आले त्याच्यावर पिसळणार पहिल्यापासून याच्या कोडीला दयाचा गमाट माझा पोडीला माझी भोळी मला साप दाखवा किती करा थोडं करीत नाही की पुढच्या नियोजन दुसरंच काय वाटोळ होईल कलेचं असं मला शिकव की शिकस तर एवढा त्रास दिला तुला माहितीये का मी तरी बसतोय ते दुसरं का बसं नाही तर का बसं नाही ते दुसरं त्याचा विचार कर की सोहेल हे असलं ऐकल्यावर काय होईल सर इज्जत काढली घरात तुमची लवकर या सूर्य जणू का आता कशी किरण आलेली बघितलं सूर्याची इकडे इकडे सर इकडे बघा ना किती छान वातावरण झालं 7 वाजलेत आता सध्या 7 दाखव घड्या हो खरंच वाजले 7 वाजले 7:30 एवढं ऊन आहे कसलं भारी बघा बघा अंधार होणार आता बघितलं का चाललं सूर्य खाली चला आम्ही पण निघालो आता बारामती तर फायनल मित्रांनो इथलं पूर्ण आमची प्रॅक्टिस वगैरे स्क्रिप्ट रायटिंग हे झालं कुठं काय काय बसवायचं तर आता आम्ही फायनल निघालो घरी आता दुसरी भेट आमची सर्वांची असं बाहेरनं लांबनं कलाकार काय आले ते आपले जुने क्लासमेट वगैरे आम्ही फेस्टिवल करत होतो त्यातले पण काही जण घेतलेले तर आमची एक टीम राहणार आहे तुमच्या भेटीसाठी तुमच्या जवळ तुमच्या कुठे आणि थिएटरमध्ये होणार आहे आपला शो हां थिएटरमध्ये शो होणार आहे तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे आमची लवकर तुमच्या भेटीला येत आहे तर बघायला विसरू नका आता इथून पुढं स्टार्ट झाला आज पहिला आपलं मीटिंग होती त्यामध्ये कसं फर्स्ट टू एंडपर्यंत काय काय करायचं आम्ही दोघांनी ठरवलं काढलं त्यामध्ये बाकीचे साईट
जे बाकीचे कलाकार असतात लेडीचे काय असतात समजा तुम्हाला बघायला भेटणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये. तर चला बराच उशीर झाला आहे. पांडव ही वरती धिंगाणा चालू आहे त्यांचा रेल ही काढतायत. तर आता इथं वाजलेले 7. आता आम्हाला आपल्याला बारामतीला जायचं 11 वाजणार. मला मध्ये जाताना तायपाशी पण थांबायचं या. बरोबर काय बोलायचं नाही का? तर सगळ्यांनी जो आता नवीन आम्ही शो चालू करतोय तर प्रत्येक थिएटरमध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये बार्शी असेल, बारामती, लातूर, सांगली, सातारा, कराड, पुणे, नगर ज्या ठिकाणी पण थिएटर अवेलेबल असेल त्या ठिकाणी आम्ही हा शो करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला खळखळून हसायला लावणार. आणि काय काय फॅन लोकांना आम्हाला भेटायची इच्छा असते तर तुम्ही आता त्याचं काय टेन्शन घेऊ नका. आम्ही स्वतःहून तुमच्यापाशी हजर आहे. आणि दुसरा मुद्दा असा की वेब सिरीजमध्ये तुम्हाला एकच स्टोरी बघायला मिळते ते कलाकार, पण तसं या शोमध्ये नाही. अगदी वेगळ्या रंगाचे, वेगळ्या ढंगाचे, अगदी म्हणजे 7-8 प्रकारची कला तुम्हाला यात बघायला मिळणार आहे. आप्पाची गाणी बघायला मिळणार आहेत, ढोलक्या बघायला मिळणार आहेत, पांडूची मिमिक्री, उखाणे बघायला मिळणार आहेत, हे रॅपर आहेत, नवीन नवीन रॅप बघायला मिळणार आहेत, त्यानंतर भारूड बघायला मिळणार आहे, तुफान विनोदी कॉमेडी, पेताळ्याची ऍक्टिंग, भयान 3 ते 4 तासाचा प्रोग्राम फुल धमाल तुम्हाला बघायला मिळणार. इतकं हसणार तुम्ही की कधीच नाही हसला आजपर्यंत. असा कार्यक्रम तुम्ही थिएटरला नवीन काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पूर्ण टीम मेहनत करतोय आम्ही. तर आतापर्यंत जे सहकार्यावर सपोर्ट होता तेवढा सपोर्ट सहकार्य राहू द्या. बाकी तुमचा तर आशीर्वाद आहेच पहिल्यापासून. चला हा बोल सकाळ टाक्या 7:30 वाजल्यात आणि आता निघालोय मी पुढं जाऊन पांडू मला तायपाशी थांबतो. मी पाठीमागून येतो त्याकडे 4 चाकी. चला चालू सरांना पण सोडायचं करमाळ्यामध्ये. संध्याकाळचे 8 वाजत आले मला. आता तायपाशी जायचं या. फायनली बारामतीत पोचलो बघा. आणि विषय काय झाला, पोरांचे पुस्तकं राहिली होती. अशी 2-2 पुस्तकं घेतली होती. आणि इथं गरम गरम वडापाव घेतलेत बघा पोरांसाठी. बघू कोणी उघडलं दार, कोणी उघडलं दार. हा ही कृष्णाला 2 पुस्तकं, ओमला 2 पुस्तकं, गरम गरम वडापाव. काय हे गरम गरम. अयो माझं बटुले आला, भोंगळा आला, भोंगळा आला, भोंगळा पॅन्ट हवे. चला लाईट लाव घरातले. हो ही पुस्तक आणलंय. ही असली वही एक कोर पानं ही का ना एक लिहिलेलं. तुला एक आणि कृष्णाला एक. आणि ही संगणकची 2 पुस्तकं आणले ते. तुला एक आणि त्याला एक. आण आतमध्ये चल ग. चला चला माझ्या बाटुल्या बाटुल्यान का असं द्या. तर मित्रांनो फायनली घरी पोचलो. आता परवा झाला ताईचा कॉल आला होता मला. ताईपाशी काय थांबलो नाही. ताई मला म्हणले बावड्या एक यार म्हणले मटण केलंय, तुझी वाट बघत बसलो. पण ऍक्च्युली मी बिगवन पशी आलतो, म्हणजे ताईच्या घरापासून एक 20 किलोमीटर पुढे आलतो. म्हणून काय गेलो नाही, कारण मला कटाळा आलता. मला काय भूक नव्हती. दुपारी लय जेवलो होतो. आलो आता घरी. चला ठीक आहे. हा फुल जेवलो होतो दुपारी. म्हणलं तुम्ही जेवा, काय नाही अडचण. 2 दिवसांनी शूट लावायचंच आहे. मग ताई येणारच आहे करता राजा. कृष्णाला एक द्यायचं त्यातलं पुस्तक काय 2 आणले ते आता.